मॅचला झाली आहे सुरुवात. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती अमीर दाफेदार मीरा रोडचा ब्रँड आणि त्याच्या बॅट मधून बॉल सीमारेषा पलीकडे. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. आमिर दाफेदार नाम तो सुनाई होगा. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेला खेळाडू. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ॲज अ आयकॉन म्हणून या खेळाडूकडे पाहिले गेलं आणि आज अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या मैदानावरती पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत अमयचं केलंय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आदित्य पाटील आपले देखील सहर्ष हार्दिक स्वागत. वेलकम. थँक्यू सो मच तुषार. या अगोदर आपण संकेत पाटील आणि प्रयाग गावडे यांना ऐकलं. चांगली सुरुवात आहे आणि हीच कणखर सुरुवात बहारदार देखील आहे. लांब पल्ल्याचा उतुंग भरारे घेणारा हा षटकार. 6 का बॅटिंग करतोय. जणू काही डगआउट मधून सेट होऊन आलाय. ऑफ सिक्सच्या बाहेर शबल झाला आणि काय फटका खेळला. वा आमिर दाफेदार क्लासिकल बॅटिंग आणि अमयच्या विरोधात हे मात्र आक्रमण मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अमय देखील मोठमोठ्या स्पर्धा खेळतोय. मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्या आहेत. अमय आगाशे नेहमी चर्चेत राहिला खेळाडू आहे. ऑल इंडिया आयकॉन म्हणून कित्येक वेळा पाहिले. परंतु बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. आज संजय सर संपूर्ण दिवसामध्ये मीरा रोडचे भरपूर संघ आपण बघितलेत आणि खरं तर मी तर म्हणेन एक ट्रॉफी मीरा रोडमध्ये फिक्स आहेच. डेफिनेटली. आणि जणू काही मीरा भाईंदर प्रीमियर लीग सुरू आहे की काय हे देखील चित्र आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं. संजयजी मात्रे आमच्या समवेत पुन्हा एकदा अतिशय कणखर सुरुवात. त्याला आपण म्हणू शकाल की दणक्यात सुरुवात झाली. बॅक टू बॅक षटकार आणि धावगती एकंदरीत 12 रन्स ऑन अकाउंट. 12 या अंकांवर हे धाव फलक. अमनच्या अगेन्स्ट चढवलेले हे प्रतिहल्ले. ऑन साईडला काय बॉटम आहे अप्रतिम. फ्लिक ऑफ द रिक्स आणि रिक्स परावर्ती झाली. स्कोअर लेग सीमारेषा पार. मिळतील यावेळेस 4 धावा. चौकार. क्या बात आहे. षटकार आणि त्यानंतरचा हा खणखणीत चौकार. लो फुलटॉस बॉल ऑन साइडला फ्लिक करत असताना सरळ बॉलला पाठवले गेले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 बाउन्स चौकार पाहायला मिळतोय. अमीरवरती आक्रमण केलंय. जबरदस्त बॅटिंग. थांबायचं नाव घेत नाही. या धावसंख्या वेगाने झपाट्याने जाऊन पोहोचते. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 16 धावा फटकावरती लागल्या गेल्यात. संजयजी म्हात्रे यांचं देखील कौतुक करावं लागेल. चांगली स्कोरिंगची भूमिका त्यांची देखील पाहायला मिळते. गेली 10 वर्ष सुप्रीमो सारखी मोठी स्पर्धा. इथे फटका चांगला आहे. पंचाने सांगितले नो बॉल. केले आक्रमण. बॉल जाईल सरळ सीमारेषे पार. नो प्लस षटकार. मिळतील धावा अवंतरच्या स्वरूपात 7. अतिशय सुरेख पद्धतीची फलंदाजी. याला आपण म्हणू शकाल की पहिल्या चेंडूपासून गाडी टॉप गिअरवर आहे. अप्रतिम. खेळाच्या माध्यमाने ही परिपक्वता अमीर दाफेदार गेली कित्येक वर्ष टेनिस क्रिकेटच्या पटलावर धावतायत पळतायत आणि काय फलंदाजी आहे. सेट फलंदाज हाय लेवल सेट आहेत आणि कुठेतरी अमीर दाफेदार आता जो आपण म्हणू शकाल की स्ट्राईक रेट परिपूर्ण वाढला गेला. 23 या अंकांवर धाव फलक आणि कुठेतरी हा चेंडू थोडासा खर्चिक देखील. आता फ्रीटचे सिग्नल ते मैदानाच्या दिशेने असतील. ऑन रॉयल स्टनर मीरा रोड या संघाची स्टनिंग सुरुवात. 23 या अंकांवर फॉर नॉन. मी तर म्हणेन अमयच्या आयुष्यातील हा पहिला असं क्षण असेल. 3 बॉलमध्ये ते 23 धावा खर्च केलेत. कारण की अमय एक कॅलिबर गोलंदाज आहे. नेहमीच त्याची पॉवर प्लेची षटक हाताळण्याची क्षमता आहे. पहिलं षटक तो हाताळेल त्यानंतर तिसरं किंवा अगदी 5वं षटक तो हाताळण्यासाठी येतो. परंतु इथे कुठेतरी खराब गोलंदाज झाले. 3 बॉलमध्ये 23 धावा खर्च केल्यात. मोंटेजी घोडेकर सरांचा इशारा आलाय. पुढचा बॉल फ्री हिट मुक्त फटका खेळण्याची संधी मैदानाच्या आतमध्ये चालून आलंय. आमिर दाफेदार 4 बॉलमध्ये वैयक्तिक 22 धावा. उबेद खान मुन्ना या मॅचचा अगदी नॉस्ट्राईक एंडवरून आनंद घेतोय. या पुढचा बॉल आक्रमण केलंय. फ्री हिटचा बॉल आणि बॉलला सरळ पाठवले गेले. स्वर्गीय भालचंद्र ठाकूर स्टँड मध्ये आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी आमिर दाफेदार मीरा रोडचा वंडर बॉय आणि त्याच्या बॅटमधून हा उत्तुंग षटकार. जणू काही हायलाइट सुरू आहे. प्रत्येक चेंडू गणिक आता मोठा प्रहार आणि मोठा प्रहार. काय फलंदाजी आहे. अतिशय सुरेख. अमीर दाफेदार परिपूर्ण या मॅच मध्ये आपण म्हणू शकाल की सेट झाला आणि थोडंसं खर्चिक हे षटक. आतापर्यंत 29 धावा ज्या विशेष करून 4 चेंडूगणी खर्च केलेत आणि 5 चेंडूगणी 28 धाब्यांवर पोहोचला इथून अमीर दाफेदार. आणि काय सुरुवात आहे. अतिशय सुरेख कणखर आणि बहारदार. धावेंचा फ्लो आता वाहू लागलाय आणि धावेंची गती अफलातून पद्धतीने वाहत आहे.
आणखी एक आहे, पंचांचा आणखी एक हात समांतर झाला. इट्स अ नो बॉल. ओ नो, सिच्युएशन मॅचच्या दिशेने आणि चहू बाजूने दे दनादन फलंदाजी. काय तुषार सुरुवात केली इथून अमीर दाफेदाराने आणि पुन्हा एकदा या महत्वाच्या धावा आहेत. मुक्ता चंदन, घेस मेरे नंदन, 6+1 7 बहुमूल्य. खरं तर नेहमीच या परिसरामध्ये आज संघ खेळण्यासाठी दाखल होत असतो आणि अमीरला आणि उबेदला ज्या ज्या वेळेला विचारलं त्या त्या वेळेला सांगितलंय हे आमचं अगदी जर पाहिलं गेलं तर घरचं मैदान आहे आणि या मैदानावरती आम्ही नेहमीच चांगली बॅटिंग करतो. अमयने आतापर्यंत 4 बॉलमध्ये 36 धावा खर्च केलेल्या आहेत आणि 5वा बॉल असेल फ्री हिट, मुक्त फटका खेळण्याची मैदानाच्या संधी चालून आले. खराब गोलंदाजी. फ्रीडचे सिग्नल ऑन आहेत. समोरच्या दिशेने खेळला, बॅकलिपला सरळ ठेवलंय. एका टप्प्याखेर चेंडू सीमारेषा पार. लॉंग लेगचं क्षेत्र असो किंवा मिड विकेटचं, आता मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाला बीट करून लॉंग ऑफचं क्षेत्र आहे आणि काय फलंदाजी होते. जबरदस्त पद्धतीची बॅटिंग, लयबद्धता आता म्हणावं लागेल खतरनाकम, विशेषम, अति सुंदर, अति सुंदर, अति सुंदर. जबरदस्त बॅटिंग, ताबडतोड फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना शॉर्ट बॉलचा वापर केला, ऑन साईडला टर्न केला, डीप विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी केली जाईल. आमिर दाफेदार आतापर्यंत जबरदस्त कामगिरी करतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 41 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात. क्या बात आहे. आणि आणखी एक रेकॉर्ड घटित झालाय तुषार. अगदी अजिंक्य स्पोर्टच्या इतिहासामध्ये अगदी ज्या स्पर्धा झाल्यात आतापर्यंत सर्वाधिक धावा आलेल्या होत्या एका षटकागणिक, त्या होत्या 31 आणि सर्वाधिक महागडं षटक जे अमयने हाताळले 41 धावा तब्बली. म्हणजेच कुठेतरी आपण म्हणू शकाल 29 डिसेंबर 2022 रोजी अंकुश स्मृती दत्ता आणि जुचंद्रच्या वतीने अगदी ब्रह्मावर्ती स्पोर्ट्स खार्डी विरुद्ध मात्र कुणाल पाटीलने 31 धावा ज्या सर्वात महागड्या होत्या आणि आता इथून कुठेतरी अमयच्या अगेन्स्ट इथून 41 धावा या तब्बली कुठल्या गेल्यात. जबरदस्त बॅटिंग पहिल्या डावात आतापर्यंत सुरू आहे. अगदी आमिर दाफेदार या फलंदाजाच्या नावाची चर्चा का केली जाते हे त्याचं प्रात्यक्षिक करून त्याने मैदानाच्या मध्ये दाखवलंय. या यथोचित स्वागत सन्मानाकडे आपण मुख्य मंचावर वळतोय. विद्यमान नरेशजी कासार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी केला जाईल. तमाम मान्यवर हस्ते नुकताच आपण म्हणू शकलात की ब्रह्मदेव घोडदेव संघ तो देखील उपस्थित होता आणि प्रमुख करून लेजंडरी क्रिकेटर जे विशेष करून आपल्याला पाहायला मिळतात प्रीतम पाटील आणि तदनंतर नरेशजी कासार यांचा हा यथोचित स्वागत सन्मान जो विशेष करून आपण पाहत आहे. तुषारजी कावडे साहेब यांनाच मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ताने आपण मान्यवरांचा यथोचित स्वागत आणि सन्मान हा करावयाचा आहे. हिमाईची उब देणारी शॉल या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांना सन्मानित केलं जात आहे. ही भारतीय संस्कृती आहे, हे प्रेम आहे रवींद्र दादारवर आणि विशेष करून आज श्रद्धांजली चषक हे त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जे आपण पाहत आहे आणि विशेष करून ही मान्यवरांची मांदियाळी जे आज इव्हिनिंग सेशनमध्ये देखील आपण पाहायला मिळत आहे आणि त्यांचं देखील अगदी हे स्वागत केलं जाते. खूप खूप धन्यवाद, मान्यवरांचे आभार, आयोजकांचे धन्यवाद. जाऊया आपण पुन्हा एकदा ऑनगोईंग मॅचच्या दिशेने. सर्वाधिक महागडं षटक आलंय, इतिहास जो कुठेतरी पुन्हा एकदा घटित झालाय आणि 41 धावा. कौतुक करावं लागेल अमीर दाफेदारचं. चहू बाजूने फटकेबाजी, टोले जंग फलंदाजी अप्रतिम. 8 बॉलमध्ये 39 धावा आतापर्यंत वैयक्तिक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये अमीर दाफेदार करत असताना दुसऱ्या बाजूला उभे देखील आहेत. मोठमोठ्या इनिंग्स या मैदानावरती उभेच्या बॅटमधून पाहायला मिळतात. टीमचे कॅप्टन आहे आणि षटक क्रमांक 2 मध्ये आता दानिश, आणखीन एक वेगवान गोलंदाज. अगदी जर पाहिले गेलं तर प्रतिस्पर्धी संघाचा एक विकेट टेकर गोलंदाज. जरूर पहिल्या षटकात धावा खर्चला 41, या षटकामध्ये कमबॅक करायचं आहे. पुढचा बॉल, पहिलाच बॉल ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल. बॅटची लिडिंग घेत असताना बॉल मागे निघून जाईल. शॉट थर्डमॅनला चुकी झाल्या, बॉल मागे निघून जाईल. तत्पूर्वी एकाच धावेवरती सॅटिस्फाय व्हावं लागेल. उभेच सांगतो आता आमिर मला देखील खेळू दे मैदानाच्या आतमध्ये. 1.1 चेंडूचा समाप्तीनंतर 42 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात. रॉयल स्टनर मीरा रोड. तुषार आता एक गोष्ट आणखी मी ऍड करेन, जोपर्यंत ही इनिंग समाप्त होईल ना बहुसंख्य रेकॉर्ड तुटले जातील या मैदानावर. हे चित्र जणू काही सुरू झालंय. 42 धावाच्या आतापर्यंत स्कोर कार्ड अधोरेखित आहेत आणि काय सुरुवात आहे. अमीर दाफेदार 9 चेंडूगणिक 40 धावा आणि ह्याच गतीने गेले तर 180 आतापर्यंत प्रोजेक्टेड स्कोर दाखवतोय जेटीसी लाईव्ह नेटवर्कवर. तुफान पद्धतीची धावसंख्या आणि सुरुवात देखील स्टनिंगच झाली, म्हणून मी म्हटलं रॉयल स्टनर मीरा रोड स्टनिंग सुरुवात. 42 धावसंख्येवर आतापर्यंत धाव फलक जे पाहायला मिळतंय.
स्वप्नाने खेळलाय, बॅकलिपला थोडंसं खाली ठेवलं. चांगल्या गोलंदाजाला तुम्हाला थोडासा रिस्पेक्ट द्यावाच लागेल आणि हे इथून करत असताना फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने खेळला. पुश करो अँड खुश रहो. एक सिंगल धाव, या सिंगलच्या मदतीने 43 या अंकांवर धावफलक. दानिश एक असा गोलंदाज आहे, सातत्याने त्याच्या माध्यमातून यॉर्कर चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहत असतो आणि याही स्पर्धेमध्ये पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजी राहिली होती. कमबॅक केलंय. पहिल्याच अगदी जर पाहिले गेले तर बॉलवरती एक सिंगल जरूर प्राप्त केलेली आहे. स्विच हिट खेळलाय, फटका छान आहे. क्षेत्ररक्षक जर पाहिले गेले तर डीप मध्ये नाही आहेत. बॅकवर्ड पॉइंटला सरळ चेंडू निघून जाईल सीमा रेषे पार. 4 धावांसाठी आमिर दाफेदारच्या बॅट मधून आणखीन एक खणखणीत चौकार. आणि जिथे मन होते ना त्या दिशेने मात्र फटकेबाजी केली जाते आणि हे डॉमिनेशन आहे आमिर दाफेदारचं. काय या खेळाडूचं नाव सर्वात आधी घेतलं जातं आणि ते महत्वाचं योगदान या खेळाडूने विशेष करून दाखवलंय. अप्रतिम. आणि भाषेमध्ये म्हणायचं झालं ना तुषार तर दर्जा त्या पद्धतीची बॅटिंग होत आहे. स्विचेटचा फटका बॅकवर्ड ऑफ थर्डमॅनच्या दिशेने चेंडू निघून गेला आणि धावगती जाऊन पोहोचले 47 या अंकांवर. 1.3 चेंडूंचा खेळ जो समाप्त झालाय. आमिरला माहित आहे हवेच्या विरुद्ध षटकार जाणं थोडंसं जर पाहिले गेलं तर जबाबदारीचा फटका खेळावा लागेल, परंतु इथे स्विच हिट खेळल्यानंतर चौकार येतात. एक जमेची बाजू राहिले. 47 धावा धावफटकावरती बनल्यात 1.3 चेंडूच्या समाप्तीनंतर. वाईटचा इशारा आलाय. पंचांचे दोन्ही आज समांतर झालेत. लाईन बिलॉंग टू दी अंपायर. या सर्व काही गोष्टीच्या विशेष गुण आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक्स्ट्राच्या स्वरूपाने इथे ही धाव जे अधोरेखित होईल. आता कुठेतरी जी वाईट लाईन आहे ना तेच पंच सांगतायत की वाईट लाईनच्या बाहेर हा चेंडू कुठेतरी पीस झाला आणि म्हणून लाईन बिलॉंग टू दी अंपायर. चला इथून पंचांचा निर्णय तो तुम्हाला मान्य करावा लागेल. एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक अतिरिक्त धाव आणि धावगती जाऊन पोहोचले 48 या अंकांवर. हे धावफलक काय अर्धशतक येईल आमिर दाफेदार आणि दावेदार देखील आहे कारण की आतापर्यंतची बॅटिंग ही बहारदारच झाले. 10 चेंडूकडे 44 या अंकांवर त्याचा हा खेळ जो विशेष करून पाहायला मिळतोय. पुढील बॉल लेफ्ट केलं या चेंडूला. पुन्हा एकदा पंचांचा इशारा जो आपल्यापर्यंत पोहोचेल आणि डेफिनेटली पंचांचे दोन्ही आज झाले समांतर. आणखी एक धाव अंतरच्या रूपाने मिळेल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 49 या अंकांवर. 49 धावा धावफटकावरती लागल्या. दबाव प्रेशर हा संपूर्णपणे आता गोलंदाजी करण्याच्या टीम वरती दिसून आलाय. अगदी प्रत्येक क्षेत्ररक्षकाचे हात बांधले गेलेत. अगदी जर पाहिले गेले तर काही क्षेत्ररक्षक कमरेवरती हात देऊन उभे या मॅचचा आनंद घेत आहेत कारण की धावा प्रतिस्पर्धी संघाच्या भरपूर प्रमाणात झालाय. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे एक सिंगल प्राप्त केले आणि टीमची टोटल प्रथम बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये रॉयल स्टनर मीरा रोड 50 धावांची पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ग्रेट बॅटिंग आमिर दाफेदार आणि दुसऱ्या बाजूला उबेद खान मुन्ना 50 धावांची भाग्यदारी मैदानाच्या आतमध्ये जोर आपल्याला पाहायला मिळते. सर्वाधिक फास्टेस्ट ही भागीदारी आहे आणि या स्पर्धेतील देखील आणि या अगोदरच्या स्पर्धेत देखील. म्हणून मी त्या गोष्टीची उल्लेखना केली तुषार. जोपर्यंत ही इनिंग समाप्त होईल ना बहुतांश रेकॉर्ड तुटण्याच्या मार्गावर आहेत आणि सर्वात फास्टेस्ट पार्टनरशिप आणि सर्वात फास्टेस्ट भागीदारी ही या दोन खेळाडूंमध्ये आपण पाहताय आणि रॉयल स्टनर मीरा रोड या संघाच्या नावावर हलक्याच्या हाताने सॉफ्ट हँडने खेळलाय. पहा या हँडने कुठेतरी रिक्स घेण्याचा प्रयत्न नाहीये. एक सिंगल घेतली जाते, स्ट्राईक रोटेट केली जाते आणि या सिंगलच्या सहाय्याने धावगती जाऊन पोहोचेल 51 या अंकांवर. 1.5 चेंडूंचा खेळ जो समाप्त झालाय. प्रत्येक आता आयोजक प्रेक्षक खेळाडू प्रत्येकाने अपेक्षा लागले. गेल्या 2 दिवसामध्ये अर्धशतक एकाही फलंदाजच्या बॅटमधून पाहायला मिळालं नाही आहे. कालच्या दिवसात मला वाटते संतोषचं अर्धशतक हुकलं. 46 धावा त्या बॅटमधून आल्यात. आज देखील जर पाहिले गेले तर 40 धावा पहिल्या डावामध्ये जरूर बनवल्या होत्या, परंतु या मॅच मध्ये आमिर 45 वरती खेळतोय 11 बॉलमध्ये. शेवटचा अंतिम बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न, पायातला बॉल होता ऑनसाइडला टर्न करत असताना मिड विकेटचे क्षेत्ररक्षक वेगळे येतील. यावरती सिंगल प्राप्त केली जाईल. आमिरच्या हातामध्ये स्ट्राईक राहील. 2 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये कंप्लीट झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना रॉयल स्टनर मीरा रोड या संघाची धावसंख्या फटकावरती 52 धावा, सर्वाधिक हाय स्कोर मी तर म्हणेन पॉवर प्लेच्या षटकामध्ये. डेफिनेटली. आणि हा देखील एक रेकॉर्ड आहे की पॉवर प्ले मध्ये देखील सर्वाधिक धावा आल्यात 52 धावा आणि हा नवीन विक्रम या मैदानावर विशेष करून आपल्याला पाहायला मिळतोय. आणि काय बॅटिंग राहिले आमिर दाफेदार. चहू बाजूने फटकेबाजी जी प्रामुख्याने राहिले आणि आतापर्यंत जे वादळ आहे ना ते शांत झालं नाहीये
कारण की आता 2 षटकांचा खेळ जरूर समाप्त झाला. पार्टनरशिप दाखवली जाते अमीर दाफेकर आणि उमेद खानच्या माध्यमानं. 14 चेंडूकडे 52 धावेंची एक अतिशय पद्धतीची ही बॅटिंग. आणि विशेष करून आता जे समीकरण आपण पडू शकाल ना की याच गतीने आणि याच सरासरीने जर पुढे गेले तर तो विक्रम देखील दूर नाही की 100 धावा ज्या मात्र या मैदानावर तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. 52 या अंकांवर धावगती. इथे कुठेतरी पाठपुरावा करावा लागेल कारण की हा पाठपुरावा झाला नाही तर केबी फ्रेंड्स मीरा रोड हा संघ थोडासा मागे या मॅच मध्ये तुषार पाहायला मिळणार आहे. 52 बनल्यात. 12 बॉलमध्ये 46 धावा वैयक्तिक. अमीर दाफेदार मीरा रोडचा अगदी सुपरस्टार खेळाडू म्हणून सातत्यानं वंडर बॉय म्हणून नेहमीच त्याची ओळख राहिली आहे. चला वेळेचं बंधन असेल पंच वारंवार आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असताना 2 षटकांसाठी आतापर्यंत 16 मिनिटं खर्च केलेत. याची देखील दखल घ्या फिल्डिंग करणारा संघ. 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटाच्या आतमध्ये कंप्लीट करायच्या जर झाली नाही तर 5व्या षटकामध्ये तुम्हाला एक अतिरिक्त खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अगदी 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावं लागेल. षटक क्रमांक 3 ला झाली आहे सुरुवात. षटक क्रमांक 3 मध्ये पहिला बॉल गोलंदाज तयार. पहिला बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न पडल्यानंतर बाहेर निघणारा बॉल अगदी लेग कटरचा वापर मैदानाच्या आतमध्ये सूरजच्या माध्यमातून केला गेला परंतु पहिलाच बॉल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा स्वरूपात धाव येते आणि टीमची टोटल धाव फटकावर जाऊन पोहोचते 53. अक्रॉस लाईनने उसळण्याचा प्रयत्न. सूरजकडे ते तंत्र आहे. बोटांमधील असलेली ती जादू आणि मैदानावर आता कुठेतरी ती दाखवावीच लागेल कारण की संघ अडचणीत आहे. हा चेंडू आपण पाहता थोडीशी फ्लाईट दिली गेली होती आणि तदनंतर पुन्हा एकदा हात भर वळण आहे आणि असा स्विंग चेंडू जर होईल तर फलंदाजाकडे ते उत्तर मिळणार नाहीये. परंतु यावेळेस हा स्विंग ओळखला. अप्रतिम पद्धतीची बॅटिंग. काय बॅटिंग राहिलंय आणि पहिली हाफ सेंचुरी चौबाजूने बाट दर्शवायचे अमर दाफेदार. मन शुद्ध तुझा गोष्ट आहे पृथ्वी मोलाची. तू चाल पुढे तुला रगड्या भीती कशाची परवा बिगुनाची. वॉट अ नॉक. इनक्रेडिबल बॅटिंग. फंटास्टिक नॉक अमीर दाफेदार. 3 चौकार 6 षटकार आणि जबरदस्त जर पाहिलं गेलं तर बॅटिंग. 14 बॉल आणि 52 धावा वैयक्तिक त्याच्या बॅटमधून आणि काय फटका खेळला होता. शॉर्ट बॉलचा वापर केला आणि त्यावरती आक्रमण करत असताना अमीर दाफेदारच्या बॅटमधून षटकार आलाय. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक फलंदाज जर पाहिले गेलं तर अमीर दाफेदार मॅन फ्रॉम मीरा रोड. 59 धावा झालेल्या आहेत आणि आणखी एक रेकॉर्ड सर्वोत्तम सलामी जी आतापर्यंत होती कैवल्य पाटील व दीपेश पाटील यांच्या माध्यमानं जी होती 58 23 चेंडूंमध्ये आणि 2022 मध्ये हा रेकॉर्ड होता. आणखी एक रेकॉर्ड जो मात्र तुटलेला आहे या मैदानावर. 59 धावेंची ही सलामीची भागीदारी. क्या बात. अप्रतिम पद्धतीने अमीर दाफेदार हा ब्रँड आहे मीरा रोडचा आणि जो आज झळाळत असताना अजिंक्य स्पोर्ट जुचंद्रच्या या मैदानावर काय बॅटिंग होते. अप्रतिम. ग्रेट बॅटिंग. खरं तर या मैदानावरती सातत्याने या संघाने क्रिकेट खेळले. चांगल्या पद्धतीचं आक्रमण केले. पिक केले. बॉलला पाठवले गेले. क्षेत्ररक्षक आहेत आणि बॉलला फक्त पाहत राहतील. बॉल सीमारेषा पलीकडे. आज अमीर दाफेदार नावाची हवा या संपूर्ण चहूबाजूने अजिंक्य स्पोर्ट जुचंद्रच्या मैदानावरती जरूर आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक षटकार. ही रियालिटी आहे. ही रियालिटी. हा कुठलाही पिक्चर सुरू नाही आहे. मैदानाच्या दिशेने अमीर दाफेदार नावाचं हे वादळ. वादळापेक्षा मी तर म्हणेन आता सुनामी आले कारण की धावेंचा फ्लो हा प्रचंड आहे. आता कुठेतरी इथून वाटत होतं की सूरजची गोलंदाजी चांगली होते परंतु त्याच्या अगेन्स्ट चढवलेले हे प्रतिहल्ले. 65 या अंकांवर धावफलक. आणखी एक आहे. फुलटॉस द्याल तर तो सोडणार नाहीये आणि थेट अभिवादन स्वर्गीय भालचंद्र ठाकूर स्टँडला अभिवादन करणारा आणखी एक हर हुन्नरी प्रहार. षटकार 6. 3 बॉलमध्ये लगातार 3 षटकार मारण्याचा विक्रम देखील आता आमिरच्या नावावरती आहे. या मैदानावरची पहिली स्पर्धा आणि पहिल्या स्पर्धेमध्ये अर्धशतक करण्याचा विक्रम या फलंदाजाच्या नावावरती राहिला आहे. हे मात्र संपूर्ण आता या सीझनमध्ये या मैदानावरती हे मात्र जरूर आमिरच्या नावाची चर्चा केली जाईल. आणखीन एक षटकार आलाय. 71 धावेंची भागीदारी. उभेच सांगतोय अमीर तू अशीच बॅटिंग करत राहा आणि आपल्या संघाला अगदी वेगाने धावा बनवत राहा. जबरदस्त बॅटिंग. 2.4 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. 71 धावा धावफटकावरती लागल्या गेल्या आहेत. जणू काही मैदानाच्या आतमध्ये जसा बॉल टाकला जातोय तसा मैदानाच्या बाहेर फेकला जातोय. या डावात आतापर्यंत आदित्यजी पाटील 3 ते 4 बॉल मिळाले सुद्धा नाही आहेत.
निश्चित स्वरूपाने त्याची रिपोर्ट कुठेतरी आता दर्ज करावी लागेल. आणि आमिर दाफेदार दुसरा फलंदाज आहे या स्पर्धेतील ज्याच्या बॅटमधनं लागोपाठ 3 षटकार आलेत. या अगोदर सुशांत वाघच्या बॅटमधनं ते षटकार आले होते आणि आमिरने ठोकलेले लागोपाठचे हे 3 सलगचे षटकार. आणि काय बॅटिंग होते. स्कोर कार्ड 71 या अंकांवर फॉर नन आणि मोठी भागीदारी आहे. आणि विशेष करून चेंडू घेतले गेलेत ना आतापर्यंत ते कमीत कमी आहेत. म्हणजे जवळजवळ आपण पाहतो की 16 चेंडू गणिक 71 धावा. प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहू शकाल स्क्रीनवर. याच गतीने गेले तर 134 धावा. आणि कुठेतरी आपण विचारही करू शकत नाही की इतक्या चांगल्या पद्धतीने ही बॅटिंग होते. नेहमीच एखादं लहान मूल असेल ना त्याला आई नेहमीच काळा टिक्का लावते त्याच पद्धतीची इनिंग आहे. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. सरळ चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकीशी फ्लाईट. सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातकंडामध्ये. बराच कालावधीनंतर हा डॉट बॉल आहे. 71 या अंकांवर धावगती. या डावातील हा दुसरा बॉल डॉट स्वरूपात सूरजने हाताळलाय. आक्रमण करण्याचा प्रयत्न समोरून फिरवलाय. अगदी जर पाहिलं तर लेग कटरचा वापर मैदानाच्या आतमध्ये होतोय. अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 71 धावा या धावफटकावरती पाहायला मिळतात. अमिर दाफेदार आणि त्याचबरोबर उबेद खान मुन्ना या दोन्ही फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये ऑन स्क्रीन दाखवलं जातं. 71 धावा धावफटकावरती लागल्या गेल्या. 71 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 18 बॉलमध्ये 64 धावा आतापर्यंत अमिरच्या बॅटमधून. पण दुसऱ्या बाजूला उबेद 2 बॉलमध्ये आतापर्यंत 2च धावा करतायत. 5 दुसऱ्या बाजूला उभे देखील आहेत. कित्येक वर्षांचा त्यांचा अनुभव राहिला आहे. अगदी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कित्येक हाफ सेंचुरीज राहिलेत. अगदी त्यांच्या नावावरती बरेच काही रेकॉर्ड्स आहेत. मॅन ऑफ द सिरीज अगदी बरेच काही पारितोषिकं आहेत. आणि तो फलंदाज देखील स्ट्राईक एंडवरती आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त मॅच मैदानाच्या रंगत असताना दिसते. 5 ओव्हरच्या मॅचमध्ये 60च्या पलीकडे जाणं योग्य आहे. परंतु 3 ओव्हरमध्ये 71चा टप्पा पार केलाय. आता येणारे 2 षटकं आणि 2 षटकामध्ये किती धावा येतील पाहणं महत्त्वाचं राहील. लास्ट 15 बॉल जर पाहिले गेले तर त्यामध्ये 2 षटकार 1 चौकार आला. त्यामध्ये जर पाहिले गेले तर 3 बॉल वाईड आलेत आणि 6 सिंगल 1 डॉट. हा मात्र स्कोर कार्ड आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. JTC लाईव्हचं कौतुक करावं लागेल. ज्याप्रमाणे प्रगती करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बरेच चॅनल्स आम्ही पाहत असतो प्रत्येक स्पर्धेच्या माध्यमातून. परंतु पालघर जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक मात्र असं चॅनल आहे ज्या चॅनलने अगदी जर पाहिले गेले तर गावाचं नाव पुढे आणलंय. जूचंद्र टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून जुळले गेलेले प्रेक्षक वर्ग त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. काय 40 वर्षाचं तख्त हलवलं जाईल का हा देखील एक प्रश्नचिन्ह आहे की रेकॉर्डवर रेकॉर्ड. आता इथून डगआउटमध्ये देखील होप्स वाढलेत की ती काय सेंचुरी येईल का हा देखील एक प्रश्नचिन्ह आहे. सांघिक हाफ सेंचुरी येईल की इथून वैयक्तिक सेंचुरी येईल. या सर्व काही गोष्टी माइलस्टोन तेव्हाच होतात. आणि नेहमीच आपण म्हणतो ना भगवान जब भी देताय छप्पर फाड के देताय. म्हणून मागणं आणि मागणं हे फार महत्वाचं आहे. परंतु कष्ट बिना फळ नाही. तुम्हाला मेहनत ही त्याच जिद्दीने आणि त्याच ताकदीने करावी लागेल. 71 या अंकांवर धावफलक आहे. हे षटक हाताळण्याकरिता इथून आमिर गोलंदाजी मार्कवर. आता स्ट्राईक एंडला इथून आपण पाहताय कुठेतरी उबेद असेल. उबेदच्या बॅटमधनं चांगल्या पद्धतीचा स्ट्राईक आहे. पाहतच राहावं लागेल स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात. आता म्हणावं लागेल दोनो भाई दोनो तबाही. आगे कुवा अँड पीछे खाई. आता वाचेल तर वाचणार कुठून. आणि त्याच पद्धतीची इथून बॅटिंग होते. अप्रतिम बहारदार आणखी एक षटकार. नाही रॉयल स्टनरचा हा टायगर आहे. अगदी जर पाहिजे तर सिच्युएशन काही असू द्यात मग त्यावेळेला त्या क्षणाला षटकार मारण्याची क्षमता अगदी हवेच्या विरुद्ध देखील फलंदाज खेळत असतो. आणि त्याच्या बॅटमधून इथे षटकार पाहायला मिळाला आहे. पुढचा बॉल कटरचा वापर केला. अगदी खोला टाकलेला बॉल होता. ड्राईव्ह करत असताना ऑन साईडला वाईडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. वेगाने बॉलपर्यंत येतील. या बॉलवरती एक सिंगल प्राप्त केली जाईल. एकेरी धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती गुणलेखक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असताना 78 धावा या मात्र धाव फटकावरती लागलेल्या आहेत. आणि आणखी एक रेकॉर्ड जो मात्र मोडीत काढलाय. सर्वोत्तम भागीदारी होती जी 72 प्रणय पाटील आणि अक्षय पाटील आणि ती देखील मोडीत काढले. 21 चेंडू गणिक 72 होत्या आणि इथून 78 धावा झाल्यात आणि त्या देखील 20 चेंडू गणिक. काय बॅटिंग राहिले. म्हणून म्हटलं ही इनिंग जोपर्यंत समाप्त होईल ना तख्त हलवला जाईल या 40 वर्षातील. आणि काय बॅटिंग राहिला इथून रॉयल स्टनर मीरा रोड या संघाकडनं. 78 या अंकांवर धावफलक. अतिशय सुरेख पद्धतीचा फ्लो सुरू आहे. अमीर याला आपण पाहता या षटकाकडे 3 चेंडूंचा खेळ जो समाप्त झालाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती बॉल तयार. लेग स्टिकच्या बाहेरचा बॉल सोडून दिला गेला. आमिरला माहिती आहे इथे खरा बॉल आहे. डोक्यावरती हात गेलेत. आणखीन एक धाव अवंतरच्या माध्यमातून प्राप्त केली जाईल. एकेरी धावेच्या माध्यमातून संघाच्या धावसंख्या धाव फटकावरून पोहोचते. स्कोर कार्डवरती 79 धावा धाव फटकावरती लागल्या गेल्यात.
क्या बात आहे, रॉय ऑस्टनर मीरा रोड संघ पाहायला मिळतोय. पुढील बॉल पुन्हा एकदा अमीर. स्विचिटचा फटका, अगोदरच बॅकलिप दाखवली होती, यावेळेस पार्टनरशिप ब्रेक होईल. विकेटचं झालेलं पतन. कुठेतरी अगोदरच बॅकलिप दाखवली होती आणि अमीरने मात्र इथून तंत्र जोपासलं, खोलवर लेंथ हाताळली आणि बऱ्याच कालावधीनंतर कुठेतरी ती सुनामी आली होती, परंतु अप्रिशिएट करतात, ही इनिंग्सला अप्रिशिएट करतात. जर एकदा अमीरची इनिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही. 64 धाब्यांची आतिश इनिंग, 20 चेंडू गणिक आणि ज्यामध्ये तब्बली 8 षटकार आणि 3 चौकार आणि स्ट्राईक रेट पहा 320चा अफलातून. वॉट अ बॅटिंग, अप्रतिम. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये अमीरच्या माध्यमातून केली गेली आणि अगदी मिडल स्टिक वरती आदळणारा बॉल होता आणि पंचांच्या माध्यमातून LBW लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात या ठिकाणी पायचीतच्या स्वरूपात पहिला धक्का लागलाय. 79 धाब्यांची पार्टनरशिप तुटली गेली आहे. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज इजरार खान आणखीन एक मातबर फलंदाज आहे. मोठमोठ्या स्पर्धा याही खेळाडूने गाजवल्यात. अर्थात तो मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आमिरने कमबॅक केले ओव्हरमध्ये. पहिला बॉल षटकार, त्यानंतर सिंगल डॉट व्हाईट बॉल आणि त्यानंतर मिळवलेली एक महत्त्वपूर्ण आपल्या संघासाठी विकेट. दोन्ही बंधूंची जोडी एकीकडे उमेद आणि इजरार खान. 79 ऑन द राईज खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंगरमध्ये. चेंडूची हाताळणी केली जाईल आणि बऱ्याच वेळेनंतर कुठेतरी ते सेलिब्रेशन करण्याला मोका दिला, परंतु ते सेलिब्रेशन त्या उमेदीने झालं नाही, कारण की जे काही काम होतं ना ते इथून अमीर दाफेदारने केलं. परिपूर्ण डिस्ट्रॉय म्हणून समोर आला. 80 या अंकांवर धावफलक आहे आणि 3.5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा अंतिम बॉल षटक क्रमांक 4 मधील. अजून देखील या पहिल्या डावातील 7 बॉलचा खेळ शिल्लक असेल. 7 बॉलमध्ये 15 बनल्यात, 20 बनल्यात. बेनिफिट बॅटिंग करा टीमला. या स्पर्धेमध्ये अगदी विक्रम आणि विक्रम मोडीत काढलेत या स्पर्धेने. आणखी एक विक्रम, सर्वाधिक धावा या स्पर्धेतील त्या लागल्यात 80. डाऊन द लेग लेंथ आहे. पंचाचे दोन्ही हात झाले समांतर. व्हाईटचा इशारा येईल. आणखी एक अतिरिक्त धाव ही स्कोर कार्डवर मिळेल आणि एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 81 या अंकांवर. हे धाव फलक जे अधोरेखित आहे. अजूनही वेळ गेलेली नाही हातातून. इथून थोडंसं कमबॅक आणि प्रत्युत्तर हे करून दाखवावंच लागेल. जर या मैदानापासून घरच्या दिशेने तुम्ही जेव्हा रस्ता धराल, काही गोड आठवणी न्यायच्या असतील तर प्रत्युत्तर द्यावं लागेल. इनसाइड आउट खेळलाय, चांगला स्ट्रोक आहे. इनफिल्डच्या वरनं लॉफ्ट केले या चेंडूला. क्षेत्ररक्षक आहेत कव्हरच्या दिशेने थोडीशी उलकावणी दिली होती चेंडूने आणि जोपर्यंत चेंडूला उचलून फेकी केली जाते 2 धाबा निश्चित स्वरूपाने कंप्लीट झाल्यात आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न तो देखील यशस्वी होईल. या तिहेरीच्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 84 या अंकांवर. 4 षटकांचा खेळ जो इथून समाप्त झालाय आणि काय बॅटिंग राहिली इथून अमीर दाफेदार. संपूर्णपणे ती हायलाइटच म्हणावी लागेल, परंतु उमेदचं देखील तितकंच कौतुक आहे, कारण की एक एंडने त्याने देखील प्रतिसाद दिला आणि क्रिकेटच्या पटलावर साथ आणि प्रतिसाद या दोन्ही गोष्टी फार महत्वाच्या आहेत. 4 षटकांकरिता 28 मिनिटं घेतलेली आहेत. म्हणजे एक क्षेत्ररक्षक आता तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. तुषार काय म्हणशील, ज्या पद्धतीची सुरुवात अतिशय चांगल्या पद्धतीने झाली. 84 धावा आहेत. आता शेवटचं अंतिम षटक शिल्लक आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 41 धावा तब्बल गोलंदाजाने खर्च केल्यानंतर येणाऱ्या गोलंदाजावरती प्रेशर जाणून आलं आणि त्याच कारणाचं वेगाने धावा बनत राहिल्या. 21ची सरासरी मी तर म्हणेन 4 षटकांमध्ये अगदी पुरेपूर पाहायला मिळते. 84 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात. या मैदानावरती भरपूर सारे अगदी जर पाहिजे तर रेकॉर्ड्स आहेत आणि संजयजी म्हात्रे वारंवार प्रत्येक बॉलकडे रेकॉर्ड पोहोचवतात. एक महत्त्वाची गोष्ट आहे. 2 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष, अगदी जर पाहिलं गेलं तर 10 वर्षांचे देखील रेकॉर्ड आमच्या संजयजी म्हात्रे सरांकडे आहेत. म्हणूनच मी कालच्या दिवसामध्येच उल्लेख केला होता संजयजी म्हात्रे यांचा, की माणसाने कम्प्युटर बनवलाय, परंतु खऱ्या अर्थाने स्कोरिंग जर कशा पद्धतीने करायचे आणि या संपूर्णपणे गोष्टी जर तुम्हाला पाहायच्या असतील तर संजयजी म्हात्रे यांचं स्कोर कार्ड एकदा तुम्ही पाहाच. काय जबरदस्त पद्धतीने प्रत्येक गोष्टीकडून विशेष करून लक्ष, रेकॉर्ड्सवर रेकॉर्ड, त्या सर्व काही गोष्टींची अगदी पडताळणी आणि न्याहाळणी ही त्यांच्या माध्यमाने केली जात आहे आणि विशेष करून त्यांचं देखील तितकंच कौतुक आहे. आणखी एक अतिरिक्त धाव ही स्कोर कार्डवर मिळेल. वाईटचा इशारा आलाय. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने 85 या अंकांवर हे धाव फलक. एक गडी बाद 4 षटकांचा खेळ जो समाप्त झालाय. कुठेतरी ज्या गोष्टी घटित झाल्या ना गोलंदाजाच्या माध्यमात थोड्याशा चुकीच्या पद्धतीने झाल्या, कारण की सुरुवातीमध्ये अटॅकिंग फलंदाजी होत होते आणि तिथून कुठेतरी लेफ्ट आर्मर आणणं हे तितकंच गरजेचं होतं, परंतु सुरुवातीमध्येच कुठेतरी अमीर जे लयबद्ध झाले आणि जोपर्यंत जाग आली बराच उशीर झाला. समोरच्या दिशेने सजवण्याची मानसिकता
त्याच गोष्टीची उल्लेखना मी केली की लेफ्ट आर्मर जसे आले मैदानाच्या दिशेने कुठेतरी इथून अडचणीचा सामोरा करावा लागतोय. दानिशला मिळालेली आणखी एक विकेट, फलंदाजाला बाद व्हावं लागेल गॉन. नाही, दानिश देखील एक विकेट टेकर गोलंदाज आहेत, परंतु इथे हा ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन दाखवला जातो. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल अगदी जर पाहिलं तर अवे फ्रॉम द बॉडी शरबसून दूर खेळण्याचा प्रयत्न, जर एक्स्ट्रा कव्हर अगदी मिड ऑफला खेळला असता तर यामुळे ते धावा मिळाल्या असत्या, परंतु इथे कुठेतरी जर पाहिजे तर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, फटका मिस टायमिंग झाला. मैदानाच्या आतमध्ये उबेद खानची विकेट मैदानाच्या आतमध्ये जात असताना दिसली. 2 गडी बाद, 85 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना रॉयल स्टनर मीरा रोड या संघाला मैदानाच्या आतमध्ये आणखी एक मात्ताबर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना सिक्सर किंग जुनेद यांना आपण देखील मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. 85 अंकांवर धाव फलक आहे. थोडीशी राहत मिळाला या विकेटने. नव्याने बॅटर आता मैदानाच्या दिशेने जुनेद या फलंदाजाला आपण पाहत आहे. उर्वरित चेंडू आहेत ना ते चांगल्या रीतीने हाताळावे लागतील. इथून आता दानिशला देखील वैयक्तिक दुसरं षटक आहे दानिशचं, आणि दानिश एकमेव जो गोलंदाज आहे जो आता इकॉनॉमिकल आहे. जिथे 85 धावा लागल्यात आणि अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, तिथे 7 चेंडूकडे आतापर्यंत 12 धावा दिल्यात दानिशने आणि एक विकेट देखील मिळवले. बॅकअप द लेंथ आहे, अकुडाब्याची लेंथ ऑन साईडला परिपूर्ण पिक केलं गेलं आणि योग्य त्या पद्धतीचा वेग आहे. स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक जरूर होते, परंतु त्यांना बीट करत चेंडू सीमारेषा पार निघून जाईल. आणखी एक चौकार, 4 धावा. पण ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये जुने देत आहेत ना, त्या वेळेला आम्ही उल्लेख करत असतो सिक्सर किंग आहे त्या टीमचे. कमीत कमी बॉल त्यांना अगदी खेळण्याची मुभा मिळते, परंतु जेवढे मिळतील ना बॉल, त्या बॉलवरती अगदी आक्रमण करणं हे सातत्यानं जाणतात. 89 धावा धाफडकावरती लागल्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या डावातील 4 बॉलचा खेळ इथून देखील मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहील. जबरदस्त मॅच प्रेक्षकांना अनुभवायला मैदानाच्या आतमध्ये मिळतो. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र से भव्य दिव्य मैदान. शरापासून थोडीशी दूर राहिली, लेंथ वाईटचा इशारा आलाय आणि जवळजवळ आपण म्हणू शकाल की 90 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. अजिंक्य स्पोर्टच्या इतिहासातील सर्वाधिक धावसंख्या जी आहे ना एका इनिंगमध्ये ती आहे 90, जे अंकुश स्मृती दत्ता आणि जुचंद्र या संघाच्या नावावर आहे. आणि 2022 मध्ये हा रेकॉर्ड घटित झाला होता. अजूनही या षटकातील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 90 धावा या तब्बली स्कोर कार्डवर आहेत. चांगला स्ट्रोक आहे, इनसाइड आउट खेळला, एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्यांना हुलकावणे देऊन बीट करत चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. व्हाट अ शॉट, षटकार 6. काय फटका खेळला, वा ऑप्टिकच्या बाहेरचा बॉल आणि काय ड्राईव्ह केल्या बॉलला. जुनेदची ताकद, जुनेदची नजाकत आणि चांगलं टायमिंग जुळवत असताना बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी. आणि तो रेकॉर्ड देखील मोडलाय. 96 धावा तब्बली. क्या बात आहे, अप्रतिम. अजिंक्यच्या इतिहासामधील ही अजिंक्य अशी धाव संख्या. 96 रन्स ऑन अ कार्ड. काही 100 होतील. मोका आहे 10 सुरे. 3 चेंडूंचा खेळ आता इथून शिल्लक असेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. आकुटप्प्याची लेंथ आहे, ऑन साईडला परावर्तित केलं जाईल. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. मिड विकेट वर्ण चेंडूला फील्ड केलं जाईल. एक सिंगल धाव येते. या सिंगलच्या मदतीने 97 या अंकांवर धावफलक. हा ज्यावेळेला स्ट्रोक खेळला ना जुनेदने, त्यावेळेला स्पष्ट निराशा त्याच्या चेहऱ्यावरती दिसली, कारण की त्याला मोठा फटका खेळायचा होता. त्याला माहित होतं या बॉलवरती आक्रमण केलं असतं आणि मोठा फटका गेला असता, परंतु इथे बॉटमॅनचा पुरेपूर वापर झाला, परंतु बॅट आणि बॉलचा कनेक्शन तेवढंच उत्तम झालेलं नाहीये. चांगलं पिक केलं या चेंडूला. कनेक्शन प्रॉपरली एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. 100 धावा क्रॉस. काय बॅटिंग राहिलंय. हा पिक्चर नाही, ही रियालिटी आहे. रॉयल स्टनर मीरा रोड संघ 103, 103 या अंकांवर धावफलक. आणि काय कनेक्शन बनलं. आणि पहिल्यांदाच अजिंक्यच्या इतिहासामध्ये 100 धावा क्रॉस करणारा संघ रॉयल स्टनर मीरा रोड. त्यासाठी ही स्पर्धा मानाची आहे, सन्मानाची, अभिमानाची आहे. आणि रविदादा पाटील यांची आठवण सातत्यानं या स्पर्धेच्या माध्यमातून येत असताना आपल्या पाहायला फटका इथे फसला. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक शॉर्ट कव्हरला टिपला जाईल. मैदानाच्या आतमध्ये संपला फलंदाजाचा खेळ आणि पहिल्या डावाचा खेळ नुकताच कंप्लीट झालाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावा फटकावरती 103, 104 धावा आता प्रतिस्पर्धी संघाला बनवायच्या. खऱ्या अर्थाने चेंडू मात्र हिरवा आहे, परंतु इतक्या चांगल्या पद्धतीने खेळ झालाय ना की आता चेंडू देखील म्हणत असेल की बस करा.
एनालायसिस आपण म्हणू शकाल. बॅटिंग समरी 20 धावे 20 चेंडू फेस केले, 64 धावा. अमीर दाफेदार सौ बाजूने अमीर आणि अमीर आज पाहायला मिळाला. उबेद खानने चांगली साथ दिली. 6 चेंडू कडीक 12. इजरार खान जे आपण म्हणतोय की 3 चेंडू कडीक 7 धावा आणि जुनेदने स्ट्रॉंग फिनिश जो विशेष करून दिला. आणि योग्य त्या पद्धतीची गोलंदाजी समरी जी कुठेतरी थोडीशी अमय न पाहिल, कारण की सर्वाधिक महागडं षटक या अजिंक्यच्या इतिहासामधील आपण पाहता. 41 धावा एका षटकाकडे जे आपण म्हणू शकाल. आणि त्यानंतर दानिशचं षटक. दानिश फक्त आणि फक्त कन्व्हिन्सिंगली दिसू लागला, परंतु या शेवटच्या अंतिम षटकाकडे तो देखील थोडासा खर्चिक ठरला. 30 धावा त्याने खर्च केल्या आणि त्यानंतर जे टार्गेट सेट केलं गेलं 104 धावा. 30 चेंडून गणिक. आता या 104 धावा तुम्हाला कंप्लीट करायच्या आहेत. या कंप्लीट केल्या जातील की नाही ते देखील पाहणं योग्य. थँक्यू सो मच. संपूर्ण आज जे मान्यवर आज आपण उपस्थित झाले त्याकरिता धन्यवाद आणि सर्वांना पुढील वाटचालीकरिता खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. अजिंक्य स्पोर्ट्सचे खेळाडू रवीजी डवला या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांना मी विनंती करतोय की आपण मानपूर्वक आणि सन्मानपूर्वक मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचंय. या रवीजी डवला आपलं सहर्ष स्वागत आहे आणि त्यांना मी विनंती करतोय आपण या. आणि ह्या 50 धावा अर्धशतक ज्या वेळेला अमीरचं आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं, चहू बाजूने अगदी अमीरने बॅटिंग केली, प्रेक्षकांना मंत्रमुक्त करून सोडलं आणि त्यामध्ये काय षटकार आणि चौकार. पहिल्या डावात अगदी पहिल्याच ओव्हरमध्ये 2 जे नो बॉल आले, त्यानंतर जबरदस्त मॅचवरती कमबॅक झाला. अमीर दाफेदार नीरा रोड परिसरातील अगदी जर पाहिलं गेलं तर अगदी जबरदस्त फलंदाज म्हणून ज्याची सातत्यानं या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती ओळख म्हणून आपण पाहिले आहे आणि त्याच फलंदाजीची अर्धशतक या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय. नक्कीच. आणि काम कुछ ऐसा करो की नाम हो जाए और उसी नाम से बाद में काम हो जाए. आणि त्याच पद्धतीची बॅटिंग राहिले आपला दोन. आणि शॉर्ट सिलेक्शन काय अप्रतिम होते अमीर दाफेदारच्या माध्यमानं. सर्वाधिक महागडं षटक ते देखील आपण पाहिलं. सर्वाधिक मोठी धावसंख्या अजिंक्यच्या इतिहासातील, सर्वाधिक मोठी भागीदारी ते देखील आपण पाहिले अजिंक्यच्या इतिहासातील. आणि सर्व काही गोष्टी ज्या विशेष करून आपल्याला पाहायला मिळाल्या या स्पर्धेत देखील. सर्वाधिक मोठी धावसंख्या या स्पर्धेतील, पहिली हाफ सेंचुरी ती देखील आपण पाहिली. आणि मी तर म्हणेन की सर्वाधिक षटकार ते देखील लागले असावेत कदाचित या मॅचमध्ये डेफिनेटली. चला, थँक्यू व्हेरी मच. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या व्यक्तिमत्वाने आर्थिक स्वरूपात, देणगी स्वरूपात मदत केले त्या सर्व देणगीदात्यांचे आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करीत आहोत. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि त्याचबरोबर मालिकावीर या ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सरशिप केल्यात. कैलासवासी राधाबाई रमाकांत म्हात्रे यांच्या स्मरणार्थ श्री हंसराज रमाकांत म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून या ट्रॉफी स्पॉन्सरशिप करण्यात आल्या. त्यांचा देखील आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करीत आहोत. मालिकावीरसाठी बॅट, शूज, ट्रॉफीज हे आम्हाला स्पॉन्सर केले. कैलासवासी जयबाई रामचंद्र म्हात्रे यांच्या स्मरणार्थ श्री धनेश्वर रामचंद्र म्हात्रे यांच्या माध्यमातून त्यांचे देखील आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करीत आहोत. प्रत्येक मॅचच्या मॅन ऑफ द मॅचच्या सामनावीराच्या ट्रॉफीसाठी जे आम्हाला ट्रॉफी स्पॉन्सरशिप करण्यात आले, द केक नेशनचे प्रोप्रायटर पियुषजी हरेश पाटील साहेब व कामितजी हरेश पाटील साहेब यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप करण्यात आले. त्यांचा देखील आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करीत आहोत. शिस्तबद्ध संघ ट्रॉफी श्री राजेंद्र कमलाकर पाटील साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आले. त्यांचा देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करीत आहोत. प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या ज्या आकर्षित करणाऱ्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात त्या मला स्पॉन्सरशिप करण्यात आल्यात. कुमारी रुही मनोज म्हात्रे यांच्या माध्यमातून त्यांचे देखील आम्ही मनपूर्वक आभार जरूर व्यक्त करीत आहोत. या सर्व देणगीदात्यांचे आणखीन काही देणगीदाते आहेत त्यांचा देखील उल्लेख आम्ही या संपूर्ण डावामध्ये करणार आहोत, कारण की ज्यांच्यामुळे अगदी जर पाहिले गेले तरी या स्पर्धेला 4 छान लाभले गेलेत. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती व्हाईटच्या स्वरूपात एक सिंगल आले. 104 धावसंख्येचा पाठलाग तो करायचा आहे अमीर. आणि तदनंतर संतोष राकेश आहे गोलंदाजी मार्कवर. चांगला स्ट्रोक आहे. इनफिल्डच्या वरनं फोर्स केलाय. मिड ऑफचा आणि एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक जरूर धावतात, परंतु चेंडूला रोखणं नामुमकिन. जर पहिल्या इनिंगमध्ये धावा होऊ शकतात तर दुसऱ्या इनिंगमध्ये देखील धावेंचा फ्लो वाहू शकतो आणि त्या कॉन्फिडन्सने खेळ हा करावा लागणार आहे. इथून केबी फ्रेंड्स मीरा रोड या संघाला सुरुवात चांगली झाली. अमीरच्या बॅटमधनं हा चौकार. या चौकाराच्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 5 रन्स ऑन कार्ड. 5 या अंकांवर हे धावफलक जे अधोरेखित आहे.
सुरुवात धडाक्यात करायची. आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. एका बाजूला अमीर, दुसऱ्या बाजूला संतोष आहे. मोठमोठे फटके खेळायचे आहेत, परंतु विपक्षामध्ये राकेश आहेत. पुढचा बॉल राईट एम ओव्हर दी विकेट. ऑप्स्टिकच्या बाहेरचा बॉल आतली कडा लागले. उबेद खान मुन्ना बीट झाले. बॉल मागे निघून जाईल. एक धाव या बॉलवरती प्राप्त केलेली आहे. प्रतिस्पर्धी संघाने धावा केल्यात, आपल्याला देखील करायचे आहेत. या अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. टार्गेट सेट झालंय 104चं. आणि प्रयत्न तो इथून निश्चित स्वरूपाने असेल, कारण की इथून त्या माइंडसेटने उतरल्यात आणि त्याच करिता की जी फलंदाजी आमिरने केली त्याच पद्धतीची फलंदाजी आमिरला देखील करावी लागेल. 5 अंकांवर. आणि तदनंतर आपण पाहू शकाल की डॉट बॉल जो विशेष करून राहिला. सुरुवात चांगल्या पद्धतीने करून द्यावीच लागेल आणि म्हणूनच या पॉवर प्लेच्या दोन्ही षटकामध्ये चांगल्या पद्धतीची धावसंख्या एकवटावी लागेल. चांगलं कनेक्शन आहे, परंतु त्या दिशेने क्षेत्ररक्षक स्थित आहेत आणि सॉफ्ट डिसमिसल असंच म्हणावं लागेल. फलंदाजाला परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. फर्स्ट विकेट डाऊन एअर गॉन. विकेट गेली. पहिला धक्का लागला बॅटिंग करण्या टीमला 5 या धावसंख्येवरती. माजी खेळाडू अर्थातच टीम अजिंक्य स्पोर्ट जुचंद्राचे उपस्थित झालेत. हंसराजी म्हात्रे साहेब वेलकम. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. नेहमीच त्यांनी देखील चांगलं क्रिकेट खेळलं. डावखुऱ्या शैलीचे एक विस्फोटक फलंदाज म्हणून नेहमीच त्यांची ओळख राहिली. खरं तर आज घोडबंदर, घोडदेव, अगदी मीरा भाईंदर परिसर, ठाणे परिसर असो, एकसर परिसर असो, प्रत्येक परिसरामधून आज या स्पर्धेसाठी भेट देण्याकरिता रविदादा यांचे जवळचे मित्र असतील, काही खेळाडू असतील, काही आयोजक असतील, अगदी सर्व मित्र या मुख्य व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळालेत. आणि आपल्या गावात आल्यानंतर या जुचंद्र गावामध्ये आम्ही नेहमीच पाहिले कुठलाही व्यक्ती येऊ द्यात, अगदी त्यांचा मान सन्मान हा सातत्याने केला जातो. याही स्पर्धेमध्ये आपल्याला प्रत्येकाचा मान, प्रत्येकाचा सन्मान करत असताना जरूर पाहायला मिळतात. ऑप्स्टिकच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. इथे फटका फसला होता. शॉट थर्ड मॅनला झाली आहे चुकी. बॉल सरळ निघून जाईल सीमारेषे पार. 4 धावेंसाठी श्रद्धांजली. चौकार. फुलकावने दिली थोडीशी चेंडूने. कुठेतरी जो बॉलचा फोर्स होता आणि कुठेतरी बॅट स्विंग जी आपण म्हणू शकाल की बॅटची बाहेरची करा आणि तडमानमध्ये कुठेतरी थोडंसं वळण घेतलं चेंडूने आणि सरळ लॉंग स्टॉप रिझन सीमारेषा पार निघून गेला. या चौकाराच्या साहाय्याने धावगती जाऊन पोहोचेल 9 रन्स ऑन अ कार्ड. 9 अंकांवर हे धावफलक. अजिंक्य स्पोर्टचे माजी खेळाडू अर्थात दीपकदादा म्हात्रे यांचा देखील शुभागमन झालं. तिवरी गावातील एक सुंदर खेळाडू, त्यांचा देखील शुभागमन. वेलकम. आपलं देखील सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. दयानंदजी म्हात्रे आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम. सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. 26 बॉल करायचे आहेत, 95 धावा ही मॅच जिंकण्यासाठी. श्रीकांत स्ट्राईक एंडवरती. ऑप्स्टिकच्या बाहेर शफल झाले. अगदी जर पाहिजे तर गुडघ्यावरती बॅलन्स करून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. मैदानाच्या आतमध्ये आलाय डॉट बॉल. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 9 धावा धावफटकावरती. आता 25 बॉल करायचे आहेत, 95 धावा. श्रीकांतकडे मात्र ते तंत्र आहे की तो चांगल्या स्ट्राईक रेटने खेळू शकेल, कारण की मागच्या मॅचमध्ये देखील त्यानेच मॅच विनिंग नॉक खेळला होता. म्हणून श्रीकांतचं चालणं आपल्या संघाकरिता हे तितकंच महत्त्वाचं आहे. 9 अंकांवर धावगती. शेवटचा अंतिम चेंडू जो शिल्लक असेल या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकातील. खेचून मारलाय. चांगलं कनेक्शन आहे, परंतु क्षेत्ररक्षकाला निवडलं. गेम प्लॅन विथ एक्झिक्युशन या सर्व काही गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. बॅक ऑफ द लेन जाणून बुजून हाताळली गेली, कारण की ट्रॅप होता. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक स्थित होते आणि बरोबर त्यांच्या हातखंडामध्ये हा सुरेख पद्धतीचा झेल. थोडेसे ब्लाइंड जरूर झाले होते स्ट्रोक सिलेक्शन करत असताना, परंतु जास्तीत जास्त उंची जी मिळू शकली नाहीत आणि जिथे कुठेतरी पकडले गेले. आणखी एक धक्का. श्रीकांतला बाद व्हावं लागेल. आपटून टाकण्याचा प्रयत्न होता, पडल्यानंतर अगदी थोडासा बाउन्स देखील या बॉल प्राप्त झालाय. आणि मैदानाच्या आतमध्ये विकेट येत असताना 2 गडी बाद धावसंख्या धावफटकावरती 9. 104चं टार्गेट आहे. ज्याप्रमाणे प्रतिस्पर्धी संघाने आपल्यावरती आक्रमण केलंय ना, तशा पद्धतीचं जर आक्रमण झालं असतं तर या मॅचमध्ये काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. परंतु मैदानाच्या आतमध्ये 2 गडी बाद 9 धावा धावफटकावरती पाहायला मिळतात. सुरुवात थोडीशी डगमगले. श्रीकांत अण्णाची विकेट देखील लवकरच मैदानाच्या आतमध्ये गेले. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत अर्थातच विक्की. 9 रन्स ऑन अ कार्ड. लॉस ऑफ 2 विकेट. केबी फ्रेंड्स मीरा रोड हा संघ जो विशेष करून आपण पाहत आहे. हे म्हणजे वर्तक साहेब यांचं देखील शुभागमन झालं. वेलकम दादा. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. हे म्हणजे वर्तक यांना देखील आपण मुख्य व्यासपीठावरती पाहत आहात.
उद्योजक आहेत आणि त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम ऑल डिग्रेटरीज. पावरप्लेचं दुसरं षटक आणि हे हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवर तौहिद या गोलंदाजाला आपण पाहत आहे. परिपूर्ण आता या मॅच मध्ये मी तर म्हणेन की पकड मजबूत आहे रॉयस टर्नर मिरारोड या संघाची, परंतु काहीतरी फटकेबाजी जी विशेष करून पाहायला मिळतं यावेळेस. थर्डमॅनचं क्षेत्र आहे, स्विच इटचा फटका अतिशय सुरेख आणि मिळतील यावेळेस 4 धाबा. चमकार मोठ्या फटक्यांनीच तुम्हाला धाबा बनवावे लागतील. हा स्विच इटचा फटका पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला बॉल आणि त्यानंतर चांगलं टायमिंग या बॉलवरती जुळवलं गेलं आणि बॉलला पाठवलंय मैदानाच्या पलीकडे. 4 धाब्यांसाठी भव्य स्वागत केलं. पहिल्याच बॉलवरती चौकार वसूल केलाय आणि हेच मोठे प्रहार करावे लागतील तुषार या मॅच मध्ये जर बनून राहायचं असेल तर. एका चौकाराने काम बनणार नाहीये. प्रत्येक चेंडूकडे आता तुम्हाला मोठा प्रहार आणि मोठा प्रहार हाच एक कान मंत्र असेल. 13 अंकांवर धावगतीची अधोरेखित आहे. 1.1 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. तोहित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सुसज्जित होईल. स्विचचा फटका जरूर खेळायचा आहे आणि यावेळेस आणखी एक नशिबाचा चौकार मिळेल. कुठेतरी थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक जो थोडासा वाईडिश जरूर आहे आणि चेंडू सरळ निघून जाईल सीमारेषा पार. 4 धाब्यांकरिता चौकार. उभेत फक्त अपील करत राहिला. बॉल कधी सीमारेच्या पलीकडे गेलं हे त्याला ठाऊक देखील नाही. ॲक्शन रिप्ले या ठिकाणी दाखवला जातोय. उभेतने पहिलाच सांगितलं होतं स्टंपमध्ये हा बॉल हाताळायचा आहे. अगदी ऑफस्टिकच्या बाहेर निघणारा बॉल उभेत अपील करत राहिला. बॉल सरळ तिथे निघून गेला सीमारेच्या पलीकडे. 4 धाब्यांसाठी हा मोक्याच्या क्षणाला आलाय संघर्षाचा नशिबाचा चौकार. बॅक टू बॅक बाउंड्रीज इथून टीम केबी स्पोर्ट्स मीरा रोड या संघाकरिता. पुढील बॉल पुन्हा एकदा इथून तौहिद. स्विच इटचा आणखी एक बहारदार स्ट्रोक आहे. यावेळेस पॉइंटचं क्षेत्र आणि दोन्ही क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू सीमारेषा पार. सलगचे 3 आलेत आणि याच मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. इथून प्रयत्न जरूर झालाय. आता पुन्हा एकदा स्विच इटचा फटका थ्रू दी पॉइंट खेळला. सरळ सीमारेषा पार. 4 धावा. पहिल्या डावात आमिर दाफेदारने लागोपाठ 3 बॉलवरती 3 षटकार मारलेत. दुसऱ्या डावात चौकार आलेत. आमिर दाफेदारने विक्रम केलाय. याही मैदानावरती आता 6 बॉल 6 चौकार येतील का? तोही विक्रम केला जाईल का? होऊ शकतात धावा करण्यासाठी संतोष मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहेत. पुन्हा एकदा तोहित गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज तयार. हा फुल टॉस आहे, सोडून दिला गेलाय. अगदी वेग चांगला आहे बॉलवरती. मैदानाच्या अगदी जर पाहिलं गेलं तर बॉल सरळ निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता मात्र मैदानाच्या आतमध्ये केली जाईल, परंतु पंच सांगतायत इथे वाईटसाठी आता पंचांच्या माध्यमातून रिव्ह्यू घेण्यात आलाय. चेक केलं जाईल. आदेश ज्याप्रमाणे आपण या परिसरामध्ये आलात, मोठी स्पर्धा समालोचना आपण करत आहात आणि जबरदस्त मान्यवरांची मांदियाळी काय म्हणशील या स्पर्धेच्या अगदी विशेष 2 शब्द. विशेष करून प्रेम आणि प्रेम याच गोष्टी मी म्हणेन, कारण की या स्पर्धेने त्या सर्व काही गोष्टी दाखवून दिल्यात. डिसिप्लिन असेल, सर्व काही गोष्टी, आणि आज एका व्यक्तीवर आपण किती प्रेम करू शकतो आणि खेळाच्या माध्यमानं आपण कशा रीतीने एकजूटपणा दाखवू शकतो, या सर्व काही गोष्टी अजिंक्य स्पोर्ट जुचंद्रने विशेष करून दाखवून दिलेत. आणि इथे आल्यानंतर जो पाहुणचार मिळाला, खऱ्या अर्थाने अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती आहे आणि त्याला जोपासण्याचं काम. आणि खऱ्या अर्थाने तुषारजी गावडे आणि त्यांचं फॅमिलीचं देखील आम्ही ऋणी राहतोय की त्यांनी देखील भोजनाची व्यवस्था असेल आणि विशेष करून चांगल्या पद्धतीने ते स्वादिष्ट जेवण त्यांच्या माध्यमानं देखील उपलब्ध झालं आणि त्यांचं देखील खूप खूप धन्यवाद. 21 धावा स्कोर कार्डवर आहेत आणि निर्णय जो चेक केला जातोय, थोडासा तडंबार आमचे बिझी होत आहे. जेडीसीसी आमची टेक्निशियल टीम मृणाला आहेत आणि ते देखील बिझी झालेत. सर्व काही गोष्टी ज्या चेक केल्या जातील आणि तदनंतर निर्णय. सो इथून फेअर डिलिव्हरी. पंचांनी मात्र या ठिकाणी आपण पाहताय सर्व काही गोष्टी पाहिल्यात. कुठेतरी डाऊन द लेग लेंथ निघून जात होते, परंतु स्विचिटचा फटका खेळण्याचा मानस दर्शवला गेला आणि बरोबर वाईड लाईनच्या आतमध्ये हा चेंडू पीस झाला. म्हणून इथून फेअर डिलिव्हरी पंचांनी घोषित केलं. 21 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. सातत्याने तेच प्रयत्न होतात, कारण की हवा त्या दिशेने सरशी आहे ना, आणि म्हणूनच हे प्रयत्न होत असताना इथून फलंदाज संतोषच्या माध्यमानं, कारण की संतोषला संतोष नाहीये, कारण की धावा इथून बनवायच्यात मोठ्या प्रमाणात. 21 या अंकांवर धावगती, 2 गडी बाद. परिस्थिती थोडीशी नाजूक झाली. या परिस्थितीला तुम्हाला जर चांगल्या पद्धतीने करायचं असेल तर मोठ्या धावा आता येणं गरजेचं आहे. द्विज पाटील आमचे कॅमेरामॅन, त्याचबरोबर प्रीत पाटील यांनी देखील आपण बघताय जबरदस्त टेलिकास्ट. हे दोन्ही कॅमेरामॅन संपूर्ण
स्पर्धेचे प्रत्येक क्षण चित्र टिपत असताना बॉल सीमरेच्या पलीकडे आणखीन एक धमाका मैदानाच्या आतमध्ये संतोषच्या बॅटमधून 4. बॅकवर्ड ऑफ पॉइंटचं क्षेत्र आणि काय जबरदस्त कनेक्शन. अतिशय वेगाने आणि सुसाट वेगाने चेंडू सरळ निघून गेला बॅकवर्ड ऑफ पॉइंट मध्ये 4 धाब्यांकरिता. स्विचचे फटके जे सातत्याने खेळायचे होते संतोषला आणि यावेळेस तो संतोष मिळाला जरूर. आता कनेक्शन प्रॉपरली मिळतील धाबा यावेळेस 4. या दरम्यान शुभाग मजाल्या मुख्य व्यासपीठावरती विश्वजी पाटील साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. अजिंक्य स्फूट जुचंद्र आयोजित एक भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा आपण बघतायत. आल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा या संध्याकाळच्या सत्रामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. राहिलेले चेंडू इथून 18 असतील आणि 18 बॉलमध्ये आता विजयाचं लक्ष इथून देखील 79 धावा बनवायच्या आहेत. 18 चेंडू 79 धावा इथून देखील मॅचचं समीकरण. हे कंपॅरिझन दाखवले जाते पहा. राहुल स्टोनर मीरा रोड यावेळेस 52 या धावसंख्येवर होता आणि जवळजवळ अर्ध्या पल्ल्यावर देखील नाहीये केबी फ्रेंड्स मीरा रोड हा संघ, कारण की 25 धावा झाल्यात पॉवर प्लेमध्ये आणि 2 गडी बाद अशी स्थिती. म्हणजेच पहिल्या इनिंगमध्ये पिक्चर कुठेतरी सुपर हिट आणि ब्लॉकबास्टर राहिला. आता या इनिंगमध्ये कुठेतरी आपण म्हणू शकाल की थोडीशी नामुष्की ओढावले, परंतु प्रयत्न होता संतोषकडनं. परंतु एका हाताने टाळी वाजणार नाहीये, तुम्हाला इथून ती टाळी दोन्ही हाताने वाजवावी लागेल, कारण की विकीला देखील ही साथ आणि प्रतिसाद या दोन्ही गोष्टी द्याव्या लागतील. खोलवर लेंथ आहे, बॉटमहँडचा व्यवस्थित उपयोग केला. एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक स्थित आहे आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर मिळेल आणि या सिंगलच्या सहाय्याने धावगती जाऊन पोहोचेल 26 या अंकांवर. पाय येणारे बॉल 17 आहेत आणि 17 बॉलमध्ये 78 करायचे आहेत. आदेश सर या बॉलमध्ये अगदी 17 बॉलमध्ये 78 झाला ना तर तो देखील विक्रम या मैदानावरती होईल. प्रयत्न करावे लागतील. सोपं नाहीये या सर्व काही गोष्टी आपण म्हणू शकाल. पाहण्याकरिता सर्व गोष्टी सोप्या आहेत, करून दाखवणं हे तितकंच कठीण आहे. पण तुमच्या मेहनतीच्या जोरावर या सर्व काही गोष्टी तुम्हाला हाताळायच्या असतात. एक सिंगल धावेल, या सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट ती केली जाते. 27 या अंकांवर धावफलक. उर्वरित चेंडूंचा खेळ इथून शिल्लक असेल 16 आणि 16 चेंडू गणिक 77 धावसंख्येची आवश्यकता जी विशेष करून इथून असणार आहे. इम्रान षटक क्रमांक जर पाहिलं तर 3 मध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होत असताना 2 बॉलचा आतापर्यंत खेळ कंप्लीट झालाय. या पुढचा बॉल पुन्हा एकदा इम्रान तयार. इथे फटका चांगला आहे, स्लॉट मध्ये होता, पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. बॉल सीमारेच्या पलीकडे विकीच्या बॅट मधून षटकार. चांगला फ्लो आहे, पिक केलं या चेंडूला. रडारमध्ये हा चेंडू होता आणि रडारमध्ये असलेल्या चेंडूला थारा नाहीये. मिड विकेटला अतिशय चांगलं कनेक्शन बनलं आणि फ्लो होत असताना चेंडू. म्हणून मी म्हटलं की संतोषची बॅटिंग आतापर्यंत सुरेख पद्धतीने सुरू आहे आणि याच पद्धतीची फलंदाजी ही त्याला करावी लागणार आहे, कारण की एकतर्फी थोडीशी फलंदाजी कमकुवत होत आहे, परंतु संतोष दाखवते की माझ्याकडे देखील ती क्षमता आहे आणि योग्य त्या पद्धतीची फलंदाजी. धावगती आतापर्यंत 33 या अंकांवर. आणखी एक कनेक्शन प्रॉपरली आहे, पाहतच राहावं लागेल क्षेत्ररक्षकाला. बॅक टू बॅकचा दुसरा संतोषच्या बॅटमधनं धावेंचा फ्लो अतिशय सुरेख सुरू आहे. 39 या अंकांवर हे धावफलक. ऑफस्टिकच्या बाहेर शबल झाला आणि विकीची बॅट आता मात्र मैदानाच्या आतमध्ये तडफदार कामगिरी करत असताना आपल्या जरूर पाहायला मिळते. काय फटका होता, अगदी जर पाहिलं गेलं तर खूप चांगली नजर आहे चेंडूवरती शेवटच्या क्षणापर्यंत. आणि इम्रानच्या विरोधात बॅक टू बॅक 2 आक्रमण षटकार वसूल केलेत. मागच्या 2 बॉलवरती आहे ना 12 धावा वसूल केल्यात. त्यापूर्वी 2 बॉलवरती बघितलं तर 2 धावा. कुठेतरी कंपॅरिझन करायचं गेलं ना तर इम्रान थोडेसे मागे ठरले त्या षटकामध्ये. 39 बनल्यात 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 104चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करतायत केबी फ्रेंड्स मीरा रोड. आणि चांगली बॅटिंग होते. आता विकी देखील पार्टी जॉईन करत असताना, कारण की मोठ्या धावसंख्येचा फ्लो आहे आणि या धावसंख्या करण्याकरिता इथून धावेंचा फ्लो तो देखील वाढवणं गरजेची गोष्ट आहे. थोडंसं इथून इम्रान जरूर प्रेशरमध्ये असेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तो सुसज्जित होताना पाहायला मिळणार आहे. 39 रिक्वायर्ड रन रेट पहा, जवळजवळ 27 ते 28च्या घरामध्ये. म्हणजेच प्रत्येक षटकाकडे तुम्हाला 4 ते 5 मोठे प्रहार करायचे आहेत. लाईन आणि लेन थोडीशी भरकटली गेली. दिशा से भटकोगे तो मिलेंगे फटके. आणि थ्रेट अभिवादन आपण म्हणतोय रवी दादा यांच्या फ्लेक्सला अभिवादन करणारा हा चौकार. खूप चांगला फटका पडल्यानंतर अगदी जर पाहिजे लेग स्टिक वरती बॉल हा डिलिव्हर झाला आणि त्यानंतर ऑफस्टिकच्या बाहेर शाबल होत असताना खूप चांगला फटका इथे पाहायला मिळतो. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावेंसाठी खणखणीत चौकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चौकाराच्या माध्यमातून संघ धावसंख्या धाव फटकावरती 43च्या घरामध्ये 43 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. विकी जबरदस्त बॅटिंग करतोय. 5 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये
परिपूर्ण कंप्लीट झालाय. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील तो असेल शिल्लक. इम्रान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. डाऊन द लेग ही लेंथ आहे. पंचांचे दोन्ही आज समांतर झालं ते एक धाव अंतरच्या रूपाने मिळेल. एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक धाव. 44 या अंकांवर ही धाव गती. आता उर्वरित चेंडूंचा खेळ आहे. 13 आणि 13 चेंडूंमध्ये 60 धावसंख्येची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. धावा थोड्याशा अशक्य जरूर आहेत, परंतु शक्यता पडताळणी ती करावी लागणार, म्हणून प्रयत्न जास्तीत जास्त तुम्हाला करावे लागतील. नाही, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हाय स्कोरिंग मॅचेस आपण नेहमीच पाहिल्यात. मॅच अगदी शेवटच्या बॉलपर्यंत जाते. ही मॅच त्याच पद्धतीची पाहायला मिळेल का पाहणं महत्त्वाचं राहील. इथे फटका चांगला आहे. समोरचे ईशान्य खेळले अगदी क्षेत्ररक्षक आहेत. फंबल झाले, बॉल मागे निघून जाईल, बॅकअप मिळेल. तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर धावा पडून पूर्ण केल्या जातील. एकही धाव या बॉलवरती प्राप्त केलेली नाही आहे. खरं तर आता संतोष देखील सांगतोय की आता शेवटच्या 2 षटकामध्ये मला देखील षटकार चौकारी सातत्याने ठोकायचे. 104चं लक्ष होतं. अगदी आदेश सर 80, 84, 85 अगदी जर बनल्या असत्या तर या मॅचमध्ये मजा आली असती. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 44 धावा धाफटकावरती लागल्या आहेत. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये येणारे बॉल 12 आणि करायच्या आहेत 60 धावा. आणि जो इम्पॅक्ट टाकला ना अमीर दाफेदारने जो पहिल्या इनिंगमध्ये, त्या इम्पॅक्टनेच तीच मॅच थोडीशी दूरवर झाली. कारण की 103 धावा ज्या तब्बली अजिंक्यच्या इतिहासामध्ये आतापर्यंत कुठल्याही संघाने लावल्या नव्हत्या आणि त्या धावा लागल्यात. म्हणून इतिहास हा सहजासहजी घटित होत नसतो. नो डाऊट धावेंचा रेकॉर्ड हा कधीतरी मोडीत होईल डेफिनेटली, परंतु या मॅचमध्ये कुठेतरी जी धावसंख्या आहे ना ती जास्तीत जास्त पद्धतीने झाली. आता 60 धावेंची गरज आहे. येणारे चेंडू असतील इथून तुमच्याकडे 12, म्हणजे जवळजवळ आता आस्किंग रिक्वायर रन रेट 30च्या घरामध्ये. एका षटकाकडे 5 षटकार आता ठोठावे लागतील. पहा या इनिंगमध्ये आणि मागच्या इनिंगमध्ये 41 धावा आलेल्या आहेत. आता इथून 60 धावसंख्येची गरज आहे. ज्या पद्धतीची चुकी जी घटित झाली होती ती चुकी जर या इनिंगमध्ये घटित झाली विथ द बॉल नाही तरच या धावसंख्येच्या दिशेने मार्गस्थ होऊ शकेल. इथून केबी फ्रेंड्स मीरा रोडा संघ. 12 चेंडू आहेत, 60ची गरज. गोलंदाजी मार्कवर इथून सुसज्जित होईल नव्याने गोलंदाज हसनेन. या गोलंदाजाला आपण पाहताय. पण उबेदला माहीत आहे टेनिस बॉल क्रिकेट आहे, कुठल्याही क्षणाला मॅच पलटू शकते आणि त्याच कारणास्तव त्याला माहीत आहे हे षटक फार निर्णायक आहे आपल्या टीमसाठी. या षटकात कमीत कमी धावा खर्च करायचे आहेत. पहिला बॉल स्विचिट करण्याचा प्रयत्न. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल होता, पायावरती आदळला, बॉल मागे निघून जाईल. क्षेत्ररक्षक फिल्डिंग करतील. तत्पूर्वी ललितजी भोईर बंड्या सरांचा इशारा लेग बाईचा आलाय. आता 11 बॉल 59 करायच्या. धावा फटकावरती 45 लागल्या आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या एंडने संतोषचे जे प्रयत्न आहेत ना ते प्रत्येक वेळेस आपण म्हणू शकाल की स्विचिटच्या फटक्यांसाठी मात्र त्याचे ते प्रयत्न आहेत. या अगोदर देखील आपण पाहिलं जे चौकार त्याच्या बॅटमधून आले होते ते देखील स्विचिटच्या माध्यमानं स्ट्राईक रोटेट झाले. पिक करायचं होतं या चेंडूला, तितकंसं टायमिंग जुळू शकलं नाही. बॅटची बाहेरची कडा लागली जाते आणि स्कोअर लेगमध्ये चेंडूला फील्ड केलं जाईल. एक सिंगल दाबी स्कोर कार्डवर मिळेल आणि या सिंगलच्या साहाय्याने धावगती जाऊन पोहोचेल 46 या अंकांवर हे धावफलक. 10 बॉलमध्ये करायचे आहेत 58 रन्स. 58 धावा. इथून देखील मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये राहिले. येणारे बॉल 10. पुढचा बॉल फटका इथे चांगला आहे. आडव्या बॅटने बॉलला लपेटले. क्षेत्ररक्षक डीप बाकवर स्क्वेअर लेगचे पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. कॅच ड्रॉप. मिड विकेटला आता क्षेत्ररक्षक होते, बॅकअपला येतील. आणि आदेश सर क्रिकेटमध्ये आहे ना बॅकअप फार महत्वाची गोष्ट आहे. जर बॅकअप नसतं कदापि या बॉलवरती चौकार किंवा षटकार आला असता. निश्चित स्वरूपाने प्रयत्न चांगला आहे तिथून, परंतु हवेचा फ्लो होता आणि जास्तीत जास्त हवेच्या अगेन्स्ट खेळण्याचा हा मानस. अलीकडे चेंडू थोडासा रापला आणि जोपर्यंत चेंडूला उचलून फेकी केली जाते एक सिंगल धाव आणि धावगती जाऊन पोहोचेल 47 या अंकांवर. 57 धावसंख्येची गरज आहे. आता ह्या मॅच मध्ये मी म्हणेन की जवळजवळ औपचारिकता राहायला सुरुवात झाली. नोचा इशारा. आता पंचांचा एक हात झालाय समांतर. फटका थोडासा हवेमध्ये जरूर आहे. संधी आली होती परंतु पंचांचा एक हात समांतर झालाय. धावा देखील अवांतरच्या रूपाने मिळतील 1+1 आणि या 2 बहुमूल्य अतिरिक्त धावेच्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 49 या अंकांवर. फ्रीडचा बॉल आहे. 9 बॉलमध्ये करायच्यात 55 धावा मॅच जिंकण्यासाठी. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्रचे भव्य दिव्य मैदान आणि या मैदानावरती सुरू असलेली एक मानाची अभिमानाची सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा. फ्रीडचा बॉल स्विचिट. काय फटका खेळल्या वा संतोषसाठी फिल्डर लावले. 2 क्षेत्ररक्षकाला बीट करत असताना बॉल थेट मैदानाच्या पलीकडे. 4 धावेंसाठी संतोषच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. आणि संतोष म्हणतोय मे ना मानूंगा. स्विच हिटचे फटके आणि त्याच्या बॅटमधनं जे सातत्याने पाहायला मिळतात.
दोन क्षेत्ररक्षक होते, एक बॅकवर्ड ऑफ थर्ड मॅन आणि तदनंतर बॅकवर्ड ऑफ पॉइंट, परंतु दोन्ही क्षेत्ररक्षकाला भेदून आणि चिरून चढून निघून गेला सीमारेषा पार. या 4च्या साह्याने धावगती जाऊन पोहोचते 53 या अंकांवर हे धावफलक. आणि विशेष करून ही पार्टनरशिप जी पाहताय ना आपण, 17 चेंडूगडी 44 धावा, जे आतापर्यंत विशेष करून चांगली राहिले. या अगोदर आपण मोठी भागीदारी पाहिली होती आणि त्या मोठ्या भागीदारीनंतर आपण पाहता ही विशेष करून याच इनिंगमध्ये ही दुसरी मोठी भागीदारी. आणखी एक स्विच हिटचा बहारदार स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक आहे परंतु ते बनतील दर्शक. हवा के साथ साथ और घटा के संग संग हवाच्या बरोबरीने बोलत बोलत चढून निघून गेला सीमारेषा पार पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. हा आहे झन्नाटेदार षटकार. 104 धावा होणार नाहीयेत. अगदी या धावेंचा पाठलाग करायचा होता तर पहिल्या ओव्हरपासून आक्रमण करायचं होतं, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जर त्याला महत्व नाही आहे. मैदानाच्या आतमध्ये संतोषच्या बॅटमधून षटकार आलाय. 7 बॉलमध्ये 45 धावा केल्यात. आठवण झाली पहिल्या षटकाची. 6 बॉलमध्ये 41 धावा अगदी पहिल्या षटकामध्ये खर्च आल्या. त्याच कुठेतरी या मॅच मध्ये टर्निंग पॉईंट ठरले. शेवटचा अंतिम बॉल, स्विच हिट. वा, काय फटका खेळलाय संतोष. या स्पर्धेतील सर्व उत्कृष्ट फटका संतोषच्या बॅटमधून. 6 धावा. आणि काय कनेक्शन आहे, अप्रतिम, बहारदार. याला आपण म्हणू शकेल आता टक्काटक फलंदाजी. ही निश्चित स्वरूपाने संतोष म्हणतोय की मी थांबणार नाहीये. सातत्याने स्विच हिटचे फटके, आणि मी पहिल्यांदाच पाहिलं असेल की सातत्याने स्विच हिटचे फटके आणि स्विच हिटच्या फटक्यामध्ये बहारदार पद्धतीची फलंदाजी. 65 धावा जरूर झाल्यात. इक्वेशन आणि सिच्युएशन, येणारे चेंडू असतील आता तुमच्याकडे, इथून येणारे 6 चेंडू आणि 39 धावसंख्येची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. जरूर धावा झाल्यात 103, परंतु आम्ही देखील कमी नाही ते संतोषने म्हणले. आणि संतोषची वैयक्तिक बॅटिंग पाहत आहे. 12 चेंडू तो खेळला आणि 30 धावा, अजून 39 धावसंख्येची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. 6 balls रिमेनिंग, 39 रन्स रिक्वायर्ड टू विन. हे षटक अगदी षटकार वेगाने पहिल्या ओव्हरपासून येणं गरजेची गोष्ट होती. संजयजी मात्र आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. अगदी 4 षटक वेळेच्या आतमध्ये कंप्लीट झालेत की वेळे अभावी. आता मात्र संजयजी मात्र आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतीलच. येस, व्यवस्थित डन झालेत. अगदी 20 मिनिटाच्या आतमध्ये 4 षटक कंप्लीट झाले. 6 बॉल करायचे आहेत, 39 धावा. मॅचचं समीकरण थोडंसं दूर आहे, कारण की 6 बॉल 6 षटकार जरी आलेत तरी 36 बनतात. कुठेतरी 1 2 3 धावेने पराभूत होऊ शकतो, परंतु इथे क्रिकेट आहे का तर नो बॉल आला आणि प्रत्येक बॉल गणित षटकार लागत राहिले तर मॅच देखील जिंकू शकतो. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 39 ची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुसज्जित होईल. अक्रॉस झाल्याने उचलण्याचा प्रयत्न जरूर झाला. आता संतोषला ती स्ट्राईक ठेवायची आहे आणि एक एंडने आता इथून म्हणू शकाल की बाद व्हावं लागेल संतोषला. विकेटचं झालेलं पतन, कुठेतरी क्रीज सोडली गेली नाही विकीकडनं आणि फलंदाजाला बाद व्हावं लागेल. गॉन. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती विकेट सॅक्रिफाईस झाले. अगदी जर पाहिले गेले तर धावत गेले. संतोषला आपण बघितलं, परंतु विकीने नाही स्ट्राईक सोडली. विकीला माहीत आहे रन घ्यायची जरूरत नाही आहे. 6 बॉल आहेत शेवटचे आणि 6 बॉलवरती मला देखील मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्रिकेट खेळायचं आहे. ज्यावेळेला संतोष येत होते विकीने सांगितले की आता तुम्हाला रिटर्न जावं लागेल डगआउटमध्ये. विकेटचं बदन, फलंदाज बा. आणि विकीने देखील म्हटलं संतोषला की त्या एंडने तू स्विच हिट खेळतोस, या एंडने मला खेळू दे. आता इथून कुठेतरी क्रीज सोडली नाही आणि विशेष करून इथून म्हणू शकाल की बाद होते, परंतु संतोषची इम्पॅक्टफुल इनिंग होती आणि एंटरटेनमेंट हे संतोषने डेफिनेटली केलं. पंच पडतात आमच्यापर्यंत वाईटचा इशारा आला. एक अतिरिक्त धाव ही स्कोर कार्डवर मिळेल. एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक अतिरिक्त धाव आणि धावगती आहे 66, 66 या अंकांवर. मॅचची औपचारिकता त्या मैदानाच्या मध्ये बाकी राहिले. ज्याप्रमाणे मैदानाच्या मध्ये बॅटिंग केली ना पहिल्या डावामध्ये अमीर दाफेदारने, थोडंसं प्रेशर मी तर म्हणेन आदेश सर गोलंदाजावरती कमी होतं, कारण की 104चा पाठलाग अगदी 5 ओव्हरच्या मॅचमध्ये अशक्य आहे, परंतु तेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. जबरदस्त गोलंदाजीचं प्रत्युत्तर पाहायला मिळालं. आणखी एक गोष्ट ऍड करेन तुषार की कुठेतरी आता आपण पाहताय 66 आणि पहिल्या इनिंगमध्ये 103 धावा, म्हणजे जवळजवळ कॅल्क्युलेशन करू शकाल की 169 रन्स आत्तापर्यंत या अगदी मॅचमध्ये लागल्यात. आणि हा देखील एक विशेष करून एक आगळा वेगळा रेकॉर्ड असू शकेल. 66 धावा स्कोर कार्डवर आहेत. हे षटक शेवटचं अंतिम जरूर आहे. पहिला चेंडू रनआउटच्या स्वरूपाने बाद झाला, दुसरा चेंडू वाईट आणि हा चेंडू निर्धाव स्वरूपाने पाहायला मिळतोय. 66 बनल्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4 पूर्णांक मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडूचा खेळ पुरेपूर कंप्लीट झालाय. मॅचचं समीकरण तर सोपं झालंय. इथून वन साइड हिरो भूमिका निभावली पहिल्या डावामध्ये आणि त्याच कारणासह दुसऱ्या डावामध्ये रॉयल स्टर्न मिरव टीमचं वर्चस्व आत्तापर्यंत
पाहायला मिळतं 104चं टार्गेट होतं. ओव्हर दी विकेट क्लीन बोल्ड दांडी गुल फर्निचर डिस्ट्रॉइड विकेटचं पतन फलंदाज बाद. चांगलं कंट्रोल राकेश कन्व्हिन्सिंगली गोलंदाज जो पाहायला मिळाला 1.3 हे वैयक्तिक त्याचं दुसरं षटक आहे आणि आतापर्यंत 10 धावा त्याने खर्च केल्यात आणि 3 बहुमूल्य विकेट. यावेळेस वेग भन्नाट होता, अतिशय सुरेख पद्धतीने वेगेवर स्वार आणि ओव्हर द विकेटने होत असताना ही गोलंदाजी कुठेतरी ऑफस्टम्पच्या बाहेर सफल झाले. दिशा दर्शवायची होती, फलंदाजाने दाखवलेली यस्ती गोलंदाजाने यावेळेस वाकवली आणि चांगल्या पद्धतीची गोलंदाजी क्लीन बोल्डच्या माध्यमानं आणखी एक धक्का फलंदाज बाद. नाही गोलंदाजाच्या पेक्षा आहे ना उभेचं आपण सेलिब्रेशन पाहिलं. ज्यावेळेला विकेट गेली त्यानंतर लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये उभेचं सेलिब्रेशन बघितलं. कारण की आमिरला गेल्या स्पर्धेमध्ये विचारलं गेलं की आमिर आता तुमच्या टीममध्ये काही खेळाडू नवदूत आहेत, परंतु त्यांनी सांगितलं की कितीही खेळाडू आमच्यातून बाहेर गेले परंतु उभेत असेल मी असेल किंवा इतर 2-3 खेळाडू आहेत आम्ही कधीही आमची टीम सोडणार नाही आहेत. हर्षदभाई काझी यांचा सपोर्ट आम्हाला नेहमीच राहतो. आम्ही नवदूत खेळाडू घेऊन नेहमीच क्रिकेट खेळणार आहोत. याही हंगामामध्ये त्यांची चांगली सुरुवात झाली. एक मत आणि एक संघ ही चांगल्या संघाची ओळख आहे क्रिकेटच्या पटलावर. आता कुठेतरी धाव घेण्याचा मानस आहे, परंतु इथून उभेत देखील स्वतःवर कुठेतरी आता कंट्रोल ठेवतोय. कारण की ठाऊक आहे की या मॅचमध्ये आता जास्त काही शिल्लक राहिलं नाहीये. वेळ जितका वाचेल तितका महत्वाचा आहे. बाईचा इशारा आलाय पंचांकडनं, एक अतिरिक्त धाव जी स्कोर कार्डवर मिळेल आणि 67 या अंकांवर धावफलक. उर्वरित आता इथून चेंडूंचा खेळ शिल्लक असेल तो 2 आणि 37 धावसंख्येचा फरक जो आतापर्यंत राहिलाय. आणि काय जबरदस्त पद्धतीची बॅटिंग अमीर दाफेदार, सौ बाजूने फटकेबाजी अतिशय सुरेख राहिली आणि ती हाफ सेंचुरी निर्णायकच होते. वैयक्तिक माइलस्टोन कित्येक वेळा अमीरच्या बॅटमधनं आलं असावं, परंतु या सिच्युएशन मधून अगदी चांगल्या पद्धतीचा खेळ आणि कंटिन्युअसली ते फटके पाहायला मिळाले. बहारदार पद्धतीची इनिंग, 103 धावा. अजिंक्य स्पोर्टच्या इतिहासामध्ये आपण म्हणू शकाल की हे तख्त हलवलं गेलं रॉयल स्टरर मीरा रोड या संघाकडनं आणि अप्रतिम पद्धतीची फलंदाजी. सेकंड इनिंगमध्ये देखील प्रयत्न चांगले झाले, परंतु आता शेवटच्या अंतिम चेंडूंचा खेळ जो शिल्लक आहे नोचा इशारा आला त्या पंचांकडनं. कुठेतरी इथून आपण पाहताय आणखी एक एक्स्ट्राच्या स्वरूपाने धाव आणि धावगती जाऊन पोहोचेल 70 या अंकांवर. हे स्कोर कार्ड 69. शेवटचा अंतिम चेंडू आहे, समोरच्या दिशेने खेळण्याची मानसिकता आणि गडी बाद होईल या शेवटच्या अंतिम चेंडूकडे. परिपूर्ण डॉमिनेशन दाखवलं रॉयल स्टरर मीरा रोड या संघाने या मॅच मध्ये आणि कुठेतरी केबी फ्रेंड्स मीरा रोड संघ थोडासा कमी जरूर पडला. ज्या काही मिस्टेक घटित झाल्या ना आता कुठेतरी गोलंदाजीच्या माध्यमानं झाल्या, म्हणून त्यावर विचार विनिमय करून कुठेतरी पुढील वाटचाल फार महत्वाची आहे. त्याकरिता माझ्याकडनं देखील खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. शेवटची अंतिम विकेट जे आपण पाहता जेटीसी लाईव्ह नेटवर्कवर अतिशय सुरेख पद्धतीने हा झेल कन्वर्ट झाला आणि इथून विजयी होईल या मॅच मध्ये टीम रॉयल स्टनर मीरा रोडा संघ. हा संपूर्ण मॅच समरी आपल्या ऑनस्क्रीन दाखवलं. अमीर दाफेदार पहिल्या मॅचचा अगदी जबरदस्त कामगिरी केली. 20 बॉलमध्ये 64 धावा. उबेद खान 6 बॉलमध्ये 12, जुनेदने 3 बॉलमध्ये 11, इजरार खानने अगदी 3 बॉलमध्ये 7 धावा. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं गेलं तर गोलंदाज थोडंसं